नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे बाईक आईमध्ये. आणि जसं तुम्हाला माहिती आहे की आम्ही ट्रिपला गेलो आहे. तर ट्रिपला गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही काय केलं, तयार होऊन छानसं आम्ही बसमध्ये आलो. सगळ्यांनी हाय केलं. आम्ही जात होतो बाहेर, तोपर्यंत आम्ही डान्स केली, मजा केली. त्यानंतर आम्ही गेलो जयगडला. हा झेंडा बघितल्यानंतर मन असं भरलं एकदम स्वाभिमानाने, की आपलं राज्य, आपलं स्वतःचं राज्य आणि आपल्या राजांचा हा किल्ला. आणि मग त्यानंतर अशी खूप सुंदर जयगडच्या मागे समुद्र होतं. ते बघून फार छान वाटलं. आम्ही लोकांनी तिकडे गेल्यानंतर घोषणा घेतल्यानंतर मग मुलांना इथं ध्येयमंत्र, प्रेरणामंत्र छत्रपती शिवाजी महाराजांचं ते आम्ही घेतलं. आणि मग त्यानंतर आम्ही थोडंसं जयगडमध्ये फिरल्यानंतर पुन्हा आम्ही बसमध्ये आलो. मुलांना खूप मजा येत होती दुसऱ्या बसवाल्यांना चिडवायला. आमची 2 बसेस होत्या. त्या दुसऱ्या बसवाल्यांना आम्ही टाय फिश करत होतो. आणि मग तिथून आम्ही थोड्या वेळाने पोहोचलो जयविनायक मंदिरमध्ये. जयविनायक मंदिर किती म्हणजे किती सुंदर आणि स्वच्छ होतं. मला फार आवडलं. झाडं आणि गार्डनिंग खूप सुंदर केली होती तिथली. एकदम एकसारखी झाडं, एकसारखी फुलं, म्हणजे निगा खूप छान राखलेली होती तिथे. आणि आय थिंक सो पूर्ण चिरा यूज केला होता. मी काय बघितलं नाही एवढं, पण सगळीकडे चिरा यूज केला होता. मध्ये असा पॉन्ड होता आणि तिथे वेगवेगळे टाईपचे फिश होते. मुलांना बघून केवढी मजा येत होती. मुलांना ते वेगवेगळे रंगबिरंगी मासे बघून फार मजा वाटत होती. त्याच्यानंतर आम्ही तिकडे पोहोचलो. तिकडे पोहोचल्यानंतर आम्हाला अचानक भेटला सरप्राईज. हो, हे आहेत सुख म्हणजे नक्की काय असतं ह्यातले मालिकातले फेम गिरिजा. आणि त्यांच्यावर एक फोटो क्लिक करून आम्ही पुढे गेलो. पूर्ण मंदिर असं चिऱ्याचं बनवलं गेलेलं होतं आणि मूषक तर खूप सुंदर दिसत होते. आतमध्ये एंट्री करताच इथे कोणतंही फोनचं बंधन नव्हतं, व्हिडिओ काढण्याचं बंधन नव्हतं की तुम्ही व्हिडिओ नाही काढू शकत. सुंदर असं हे मंदिर होतं. मला खूप शांतता वाटली, खूप समाधान वाटलं. आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन तर मन आनंदी होतंच. आणि असं काही ह्याच्या आजूबाजूचे सीन्स होते. आणि मग त्यानंतर आम्ही खाली बसलो. आमच्यामधल्या एका पेरेंट्सनी प्रार्थना घेतली, गणपती स्तोत्र घेतलं. आणि मग त्यानंतर आम्ही केलं जेवण पण फार सुंदर होतं. आणि तांदळाची भाकरी तर मी विशेषतः घेतलीच होती. आम्ही व्हेज होतो म्हणून आमचं जेवण आले होतं. आणि मग त्यानंतर आम्ही निघालो होतो आरेवारे बीचसाठी. आरेवारे बीचला जाताना समुद्राचा असा सुंदर आणि विलक्षण क्षण आम्हाला बघायला भेटलं. एवढं सुंदर होतं समुद्र की असं वाटत होतं की इथूनच डायरेक्ट उड्या माराव्या. आणि खूप सुंदर दिसत होतं, असं क्षितिज दिसत होतं. मग त्यानंतर आम्ही थोडंसं व्हिडिओ काढला. व्हिडिओ कळाल्यावर ते लगेच पळून गेल्या. मुलांनी छोटे छोटे केकडे, शिंपले गोळा केले. आणि रात्री आम्ही पोहोचलो मार्लेश्वराला. आम्ही 9:30च्या दरम्यान पोहोचलो. त्यानंतर आम्ही मार्लेश्वर चढायला सुरू केलं. आणि अर्ध्या वाटामध्ये आम्ही हा एक पेरेंटबरोबर आणि चिनवाबरोबर व्हिडिओ काढला. आणि व्हिडिओ काढल्यानंतर आम्ही वर पोहोचलो मार्लेश्वरावर. तर बघतो काय, महाशिवरात्रीची तयारी चालू होती. आणि काही अशा प्रकारे आम्ही पोहोचलो घरी. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्रामवर असाल तर फॉलो करा. आणि कमेंट करून सांगा तुम्हाला आमची ट्रिप कशी वाटली. धन्यवाद.